हॅलो फ्रेंड्स, आज आपण बिस्किटपासून सुपर सॉफ्ट स्पंजी असा केक तयार करणार आहोत। नक्कीच तुम्ही ट्राय करा ही रेसिपी, तुम्हालाही नक्की आवडेल। तुम्ही बघू शकतात केक हा आपल्याला नक्की स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा दिसत आहे। तुम्हीही ट्राय करा, तुमच्या मुलांनाही रेसिपी नक्की आवडेल आणि एकदा केली तर नक्कीच तुम्ही परत कराल। चला तर मग आता आपण स्टार्ट करूया। सुरुवातीला इथे मी पार्लेजी बिस्किट घेतलेले आहे। तुम्ही कोणतेही बिस्किट घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे। माझ्या घरी पार्लेजीचे बिस्किट अवेलेबल होते म्हणून मी ते बिस्किट घेतलेले आहे। इथे साधारणतः मी 4 पुडे घेतलेले आहे बिस्किट्सचे। सुरुवातीला हे बिस्किट्सचे आपण तुकडे करून घ्यायचे आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे आहे। बिस्किटची पावडर झाल्यानंतर इथे मी रवा घेतलेला आहे। साधारणतः अर्धा वाटी रवा मी या बिस्किट पावडरमध्ये मिक्स करत आहे। चांगलेच मिक्स करून घ्यायचं आहे। बिस्किट पावडर आणि रवा एकत्र करून घ्यायचा आहे। यानंतर आपण तूप घेणार आहोत। तुम्ही इथे अमूल बटर पण घेऊ शकता, पण मी ते घरचं तूप वापरते। साधारणतः 2 चमचे तूप घेतलेलं आहे। ते घट्ट तूप होतं म्हणून मी ते गरम करून वितळून घेतलेलं आहे। तूप गार झाल्यावर त्यात शुगर पावडर घ्यायची आहे। ही शुगर पावडर मी साधारणतः अर्ध्या वाटीच्या वर घेतलेली आहे। वाटीचं प्रमाण हे सारखं ठेवायचं आहे। जी वाटी आपण रव्याला वापरली आहे तीच वाटी आपण शुगर पावडरला पण वापरणार आहोत। शुगर पावडर ही अर्ध्या वाटीच्या वरती थोडी घेतलेली आहे मी। आता हे जे तूप आपण वितळून घेतलं होतं त्या तुपामध्ये आपली शुगर पावडर आणि तूप एकत्र असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आणि हे शुगर पावडर आणि तूपचं जे मिश्रण होतं ते आपण जे बिस्किट बारीक केलेले होते त्यात टाकून घ्यायचं आहे। यानंतर आता हे दूध घेतलेलं आहे। रूम टेम्परेचरला असलेलं दूध आहे हे। दूध फ्रीजमधलं एकदम गार दूध किंवा एकदम गरम दूध घ्यायचं नाही आहे। रूम टेम्परेचर आहे, रूम टेम्परेचरला असलेलं दूध आपण वापरणार आहोत। एकदम जास्त दूध एकत्र टाकून जेवढं आहे तेवढं दूध आपल्याला एकदम वापरायचं नाही आहे। लागता दूध आपण त्याच्यात टाकणार आहोत। मिश्रण हे खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण नाही, अशा पद्धतीने आपण दूध याच्यात टाकणार आहोत। एकाच दिशेने आपल्याला चमचा फिरवायचा आहे। साधारण ते 10 ते 15 मिनटं आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। लागता दूध त्यात टाकायचं आहे। यानंतर एका साईडला आपण कढई घेणार आहोत, त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि स्टँड ठेवायचं आहे। त्यामध्ये जोपर्यंत मिश्रण व्यवस्थित थोडा वेळ सेट होत नाही तोपर्यंत प्रीहीटला ठेवायचं आहे। यानंतर थोडं चवीसाठी टेस्टसाठी आपण व्हॅनिला इसेन्स वापरणार आहोत। व्हॅनिला इसेन्स हा थोडा जास्त टाकायचा आहे, त्यामुळे केकला एक वेगळी टेस्ट येते, स्मेलही येतो आणि मुलं आवडीने खातात। व्हॅनिला इसेन्स टाकून हे मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। इथे मी एक नॉर्मल चमचा घेतलेला आहे, तर फुल भरून मी बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि त्याच चमच्याचं प्रमाण घेऊन 1/4 एवढा मी बेकिंग सोडा वापरलेला आहे। आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र त्या मिश्रणात मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिश्रण असं मिक्स करायचं आहे। हे मिश्रण बघा छान आपण मिक्स केलेलं आहे। आता आपण ज्या भांड्यात आपण केक तयार करणार आहोत त्या भांड्यात तुपाने आपण व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे। तूप सगळीकडे व्यवस्थित पसरवायचं आहे। हाताने पसरवलं तरी चालेल। आता तिथे खाली केक चिपकायला नको म्हणून आपण मैदा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मैदा आपण पूर्ण भांड्यात पसरवून घ्यायचा आहे। जर व्यवस्थित मैदा असा पसरवून घेतला तर केक खाली चिपकणार नाही आणि जर पसरवून पण मैदा उरलाच तर आपण तो दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ शकतो। इथे व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे मैदा। आता जे आपलं मिश्रण तयार झालेलं होतं ते मिश्रण आपण त्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे मिश्रण पूर्ण त्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। ही रेसिपी मुलांना नक्की आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा।
मिश्रण काढून घेतल्यावर टॅप करायचं आहे, जेणेकरून मिश्रण हे व्यवस्थित ते आपल्या भांड्यामध्ये सेट होणार आहे. आणि दुसरीकडे प्री हीटला आपण जी कढई तिथे ठेवली होती ती व्यवस्थित हीट झालेली आहे, गरम झालेली आहे. आता त्यावर आपण जे भांडं आहे ते ठेवायचं आहे आणि त्यावर वरती जे तुम्ही झाकण झाकणार आहात ते मोठं असायला हवं, जेणेकरून हीट बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यावर तुम्ही हीट बाहेर जाणार नाही यासाठी तुम्ही एक वजन पण त्यावर ठेवू शकता. साधारणतः केक तयार व्हायला आपल्याला पूर्ण 45 मिनटं लागतात. अर्धा तास झाल्यावर मी इथे केक चेक केला. अजून मला केक कच्चा वाटला, म्हणून मी परत 15 मिनटांनी केक नंतर चेक केला. इथे तुम्ही बघू शकता केक व्यवस्थित तयार झालेला आहे. केकचा कलर पण पूर्णपणे चेंज झालेला आहे. केक पूर्ण तयार झाल्यावर हे आपल्याला कळायला हवं, यासाठी तुम्ही टूथपिकचा पण वापर करू शकतात. इथे मी चाकू वापरला होता, तर ते मिश्रण चाकूला चिपकलं नाही, ओलसर मिश्रण चिपकलं नाही, याचा अर्थ आपला केक तयार झालेला आहे. थोडा वेळ एक 5 ते 10 मिनटं गार होऊ द्यायचं आहे भांडं आणि त्यानंतर व्यवस्थित केक असा काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात इथे केक ते व्यवस्थित निघालेला आहे. केकला कलरही छान आलेला आहे. आता व्यवस्थित केक कट करून घ्यायचा आहे. केक हा कट झालेला आहे. बघू शकता केकला जाळी पण अतिशय सुंदर झालेली आहे आणि केक पण हा खूपच स्पंजी असा झालेला आहे. नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा, मुलांना पण आवडेल ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.